हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉफ्ट कमांडबद्दल डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. लॉफ्टमध्ये आपण नॉर्मल क्रॉस सेक्शन कसे जनरेट केले जातात याबद्दल डिस्कस केलं होतं. त्याचनंतर आपण पाथ कसा जनरेट करायचा, अलॉंग पाथ लॉफ्ट पार्ट कसे जनरेट करू शकतो ते आपण पाहिलं होतं. आणि गाईड कर कसे आपण त्याला अप्लाय करू शकतो किंवा गाईड. तर याचबरोबर आपण लॉफ्टमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्केचेस यूज करू शकतो. जसं की लास्ट टाईम आपण बघितलं होतं, एक्सट्रूडमध्ये कसं होता, एकच स्केच होता. तर तसं लॉफ्टमध्ये नाही आहे. लॉफ्टमध्ये दोन स्केचेस किंवा मोर दॅन दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्केचेस आपल्याला काय करावं लागतात, लॉफ्ट या कमांडमध्ये यूज करावे लागतात. तर कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे दाखवलं होतं याच्या रिलेटेड. एका नॉर्मली आपण फुल्लानी जे म्हणतो ना आपण त्याला, तर तो आपण बनवून दाखवला होता तुम्हाला की कसं बनवता येतो. सो लेट्स गो टू द आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या समोरच्या कमांड्स बघूयात. रिव्हॉल्व असतील, त्यानंतर स्वीप काय आहे याच्याबद्दल डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. तर ड्रॉइंगमध्ये आपण काय काय पाहणार आहेत तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. ओके, आता याच्यातला फर्स्ट आहे, या आपण ऑलरेडी पाहिलेत एक्सट्रूड. आता रिव्हॉल्व. तर रिव्हॉल्वसाठी आपल्याला काय करावं लागतं, एक स्केच ड्रॉ करावं लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे शो होतोय बघ. तर एखाद्या ॲक्सिसच्या अलॉंग एखादा पार्ट काय करायचा आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो, रिव्हॉल्व कमांड यूज करतो. आणि रिव्हॉल्वमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला जो आउटपुट मिळणारा आहे तर तो सर्क्युलरच पार्ट असणार आहे, कारण इथे आपण 360 डिग्री आपण त्याला काय करतोय, रोटेट करतोय. ओके, तर फॉर एक्झाम्पल इथे एक मी स्केच बनवतोय. लक्षात घ्या, पॉलीलाईन कमांड घेतली आहे. ऑर्थो मोड आपण ऑन ठेवूयात जेणेकरून आपल्या लाईन स्ट्रेट येतील. ओके, 15. त्यानंतर इकडे आपण घेऊन जातो, याचं थिकनेस द्यायचं आहे आपल्याला 8. डाऊनवर्ड आपण घेणार आहे त्याला 5. राईट हँड साईडला पण इथे परत मी ठीक आहे, इथे 6चा डिस्टन्स घेतो आहे. ठीक आहे, 6 मध्ये गॅप मला थोडासा कम ठेवायचा आहे, 2. ओके, 2 ठेवून परत आपण याला इथे 6 घेतलं होतं, किंवा अनइक्वल पण तुम्हाला ठेवता येईल, नो प्रॉब्लेम त्याच्याबद्दल. ओके, जर तुम्हाला असा शेप्स, आता इथेच मी याला आणतो आणि असं इथे जॉईन करतो आहे. असा एक माझ्याकडे काय आहे, एक शेप बनवलेला आहे. फॉर एक्झाम्पल समजून घ्या कसं बनवलं आहे आपण. असा एक, यावरती मी तुम्हाला अजून 1-2 पार्ट ड्रॉ करून दाखवेल, नो प्रॉब्लेम. आता फक्त इथे रिव्हॉल्वमध्ये समजून घ्या रिव्हॉल्वमध्ये काय काय आहे. तर रिव्हॉल्व कमांड आपण सिलेक्ट केली आहे. तर रिव्हॉल्वमध्ये पहिला आपल्याला तो विचारते ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. हा आपला ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर एंटर करा. एंटर केल्याच्यानंतर तो विचारतो कुठल्या ॲक्सिसच्या अलॉंग तो तुम्हाला रोटेट करायचा आहे. तर ही कमांड यूज करण्याच्या पूर्वी याचे थोडेसे कॉपी करून घेतोय. लक्षात असो, याला काय करतोय, कॉपी करून घेणार आहे. आता कॉपी कशासाठी करतोय तर हे तुम्हाला एका नाही थोड्या वेळात सांगेल मी डेफिनेटली. CO एंटर करा आणि याला आपण कॉपी करून घेणार आहे. तर तुम्हाला ॲक्सिस जर चेंज झाला तर आउटपुट कसे चेंज होतात तर या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे कॉपी करून घेतो आहे. ठीक आहे, आता फर्स्ट ह्याच्यामध्ये मी काय करतो आहे, रिव्हॉल्व कमांड यूज केली आहे. रिव्हॉल्वमध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आहे. रिव्हॉल्वमध्ये ऑब्जेक्ट सिलेक्ट करून त्याला एंटर केलं आहे आणि एंटर करून आपण त्याचा ॲक्सिस देणार आहेत. आता ॲक्सिसमध्ये मी आता समजा हा ॲक्सिस दिला तर तो किती डिग्रीनी रोटेट करायचा आहे तुम्हाला, 360. तर इथं मी त्याला 360 डिग्रीनी रोटेट करतो. ओके, तर आता हा आपला वायर फ्रेममध्ये आहे त्यामुळे आपल्याला असं दिसतो. याला शेडेड करून बघूयात किंवा शेडेड विथ ग्रे करूयात, म्हणजे आपल्याला थोडंसं बेटर दिसेल. आता इथे बघू शकता हा कम्प्लिटली पार्ट कसा जनरेट झालेला आहे. याला रोटेट करून दाखवतोय तुम्हाला, हा पाहू शकता. इट इज अ सर्क्युलर पार्ट. ओके, दिस इज अ सर्क्युलर पार्ट. आपण या ॲक्सिसच्या अलॉंग जो आपण दिला होता या स्केचमध्ये, हा ॲक्सिस दिला होता. आता या याच्यामध्ये मी परत याला चेंज करतोय. सो गो टू द रिव्हॉल्व कमांड. ओके, रिव्हॉल्व कमांड घेतली आहे आणि रिव्हॉल्वमधनं परत मी याला सिलेक्ट करतोय या स्केचला. त्यानंतर एंटर करतोय आणि आता इथे मी ॲक्सिस जो आहे ना थोडासा डिफरंट ठेवतोय.
तसा तुम्ही एक्स वाय इथे पण तुम्हाला ऑप्शन असतो. अलॉंग एक्सच्या अलॉंग पण करू शकता, वायच्या अलॉंग पण करू शकता. तर झेड तर होणार नाही आहे, कारण झेडवरती आपला स्केच नाही आहे. ओके, व्हर्टिकली ड्रॉ केलं असतं तर तो झेडनी डेफिनेटली झाला असता. ओके, आता इथे मी काय करतो आहे, ॲक्सिस म्हणून हे 2 पॉईंट घेतले. सॉरी, तो जनरेट नाही झाला. रिव्हॉल्वमध्ये आपण या स्केचला सिलेक्ट केलं, एंटर केलं. त्यानंतर आपण ॲक्सिस म्हणून याचे 2 पॉईंट सिलेक्ट करतो आहे. मग हा किती डिग्रीनी रोटेट करायचा आपल्याला? समजा हा मला कंप्लीट नको आहे, 180नी पाहिजे, तर 180चा पण आपण अँगल टाकू शकतो आणि हा हाफ पोर्शन आपला जनरेट करू शकतो. बघू शकता. आता इथे बघा, इथे मध्ये पूर्ण काय आलं आहे, होलो पोर्शन आलेलं आहे, दिसतोय मध्ये हाफ पोर्शन कट. इथे आपण काय केलं, 180 डिग्रीनं, जसं इथं आपण 360 डिग्रीनं त्याला काय केलं होतं, रोटेट केलं, म्हणजे बनवलं होतं. रोटेट म्हणण्यापेक्षा आपण त्याला 360 डिग्रीनी टोटल पार्ट बनवला. इथे आपण अर्धाच पार्ट बनवलेला आहे, बघू शकता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. फक्त आपण काय केलं, त्याचा ॲक्सिस चेंज केला. टेक्स्ट तर सॉरी स्केच तर आपला काय आहे, सेम आहे. स्केच कसा आहे, सेम आहे, पण आपण चेंज काय केलं, चेंज केला आपण फक्त ॲक्सिस जो आपण दिला होता तो, राईट. सो गो टू द रिव्हॉल्व कमांड. परत इथं मी रिव्हॉल्व कमांडला सिलेक्ट करतो. याच याच्यामध्ये आता मी ॲक्सिस म्हणून याला सिलेक्ट केलं. समजा हा पॉईंट आणि हा पॉईंट सिलेक्ट केला, तर हा आपण काय होतोय, आपला रोटेट होतोय, डेफिनेटली रोटेट होतोय तो. ओके, तोच तुम्हाला या साईडनी रोटेट करायचं असेल तर असंही तुम्ही रोटेट करू शकता. पण आता याला रोटेट करतोय मी 270 डिग्रीने. किती? कंप्लीट नाही केलं, 270 डिग्रीने. आता याला थोडंसं रोटेट करून बघा, मध्ये कसा पोर्शन आलेला आहे, इथे बघू शकता. आपला जो स्केचचा जो पोर्शन होता ना, तर तो तसाच तिथे काय झाला आहे, मध्ये कटआउट राहिलेला आहे तसा. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, या रिव्हॉल्व कमांडचा यूज करू शकतो. त्याचबरोबर रिव्हॉल्वनी अजून काय काय करता येतं, तर तसं इथं मी प्लेन चेंज करतो आहे. ओके, सो गो टू द लेफ्ट और राईट प्लेन. ओके, इथं मी आता सध्या राईट प्लेनवरती गेलो आहे आणि राईट प्लेनमधनं एक आर्क जनरेट करतो आहे. काय करायचं आहे, आर्क जनरेट करायचा आहे तो. सो गो टू द आपल्याकडे आर्क कमांड. तर आता आर्क कमांड इथे आहे आपल्याकडे, किंवा ARC यूज करा. आर्क यूज करतो आहे मी, त्याच्यामुळे ऑर्थो मोड आपण ऑन ठेवणार आहे, ते ऑफ ठेवणार आहेत. सॉरी, ऑन नाही ठेवत, इथं ऑफ ठेवला मी. इथं रोटेट करून बघू शकता आपला स्केच कसा आलेला आहे. ओके, आणि याच्याच सेंटरला मला काय करायचं आहे, आपण ऑलरेडी इथं राईट प्लेन घेतलेला आहे, तर त्यामुळे आता इथे एक मला मिडलला एक स्केच ड्रॉ करायचं आहे. याच्या हा आपण ऑर्थो घेतला तर चालेल, डेफिनेटली नो प्रॉब्लेम. आता याच्यानी काय इफेक्ट पडतोय ते बघा. आता इथे पण आपण रिव्हॉल्व यूज करणार आहेत. सो गो टू द रिव्हॉल्व कमांड. स्केच म्हणून आपण या आर्कला सिलेक्ट केलं आहे, एंटर करतो आहे. आता तो ॲक्सिस मागतो आहे. आता ॲक्सिस म्हणून आपण या लाईनचे 2 पॉईंट, आपल्याला लॅक्सिस हे 2 पॉईंटनी द्यावीच लागेल. आणि इथे पण मी याला 360 डिग्रीनी बनवतो आहे. पण हा पोर्शन बघू शकता तुम्ही, 360नी बनवलेला आहे, पण इथे पोर्शन बघू शकता तो पूर्ण कसा जनरेट झालेला आहे. असा शेप पण आपण काय करू शकतो, पण हा सरफेसमध्ये जनरेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथं मी परत वर्डला जातो आहे, वर्ड कॉर्डिनेट सिस्टीमला. वर्ड कॉर्डिनेटमध्ये तुम्ही बघू शकता आपला पार्ट कसा जनरेट झालेला आहे. समजतं इतकं? तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकलो, कुठलाही रिव्हॉल्व पोर्शन आपल्याला काय करता येतो, क्रिएट करता येतो डेफिनेटली. आता या रिलेटेड आपण एखादा एक्झरसाइज बघूयात. समजा माझा एक प्लेट आहे. फॉर एक्झाम्पल मी कुठून हे नाही घेते, डायरेक्टली मी स्वतः ड्रॉ करतो आहे. मला जसं वाटतं आहे तसं मी ड्रॉ करणार आहे. डिलीट करतो आहे मी सर्व. आणि टॉपवरला आपण काय करणार आहे, तिथे वायरफ्रेम घेऊयात आणि वायरफ्रेम घेऊन आपण टॉप प्लेनवरती जाऊन आपण काय करणार आहे, तिथे स्केच ड्रॉ करणार आहेत. ओके, आता स्केच काय आहे, तर स्केचकडे थोडंसं लक्ष देऊयात आपण. आता माझ्याकडे एक सर्कल आहे मिडलला.
सर्कलचं थोडंसं झूम आउट करतो आहे मी थोडं, कारण थोडंसं मोठं सर्कल घेऊयात आपण. ओके, इथे एक मी सर्कल घेतला. सर्कलचं रेडियस आहे समजा माझं 25 mm एक रेडियस आहे. ओके, 25 mmच्या याच्यावर ना परत मला अजून एक सर्कल ड्रॉ करायचा आहे जो या साईडला आहे. ठीक आहे, कुठे आहे? या साईडला आहे. इथून 60 mm वरती माझ्याकडे अजून एक सर्कल आहे. सर्कलचं रेडियस आहे 30 mm. 30 नको आहे, 30 खूप मोठं होईल. तर इथं मी घेतो एक 18 mmचं घेतलं रेडियस. किती घेतलं? 18 mmचं. त्यानंतर मला हाच पोर्शन काय करायचं, इकडे मिरर करायचा आहे. काय करायचं आहे? मिरर करायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण याच्याबद्दल बघणार आहेत. आता याच्याच सेंटरला अजून एक आपल्याला सर्कल आणि मग नंतर मिरर करूयात. नाहीतर त्या मिररचा परत आपल्याला काय करावं लागेल, या सर्कलचा परत मिरर करावा लागेल. 2 ॲट अ टाईम सर्कल ड्रॉ केले. याला म्हटलं मिरर. तर मिररसाठी MI एंटर शॉर्टकट की आहे आपल्याला. इथे जरी दिसत नसल्या तरी आत्तापर्यंत आपण शॉर्टकट कीबद्दल डिस्कस केलेलं आहे अगोदरच्या आपल्या सेशन्स. त्यानंतर मला लाईन टँजंट पाहिजे. एल एंटर घेतो आहे आपण. टॅन टाईप करायचं आहे, TAN एंटर. टँजंट घेऊन तसं आपण एका साईडला बनवून पण टँजंट घेऊ शकलो असतो. परत TAN टँजंट. आता इथे मी परत टँजंट नाही करत बसणार, याला डायरेक्टली मिरर करतो आहे. आता याच्याबद्दल टँजंटबद्दल आपण डिस्कस केलं होतं. तरीही परत कोणाला जर डाऊट्स असेल तर परत एक वेळेस ड्रॉ करून दाखवतो आहे. लाईन कमांड घ्या, याला एंटर करणार आहेत. टँजंट टाकायचं आहे. आता टँजंट टाकण्यासाठी 2 मेथड आहेत. एक तर कंट्रोल प्रेस करून राईट हँड क्लिक करू शकता, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतो टँजंटचा. किंवा दुसरी मेथड आहे, आपल्याला डायरेक्टली आपण काय करणार आहे, टॅन इथं टाईप करायचं आहे. टॅन टाईप करून आपण इथे आणि इकडे पण आपल्याला टँजंट घ्यायचं आहे. सो TAN टाईप करा, एंटर करा आणि क्लिक करा. ओके, त्यानंतर या दोन्हीही लाईन मला मिरर करायच्यात. तर सिलेक्ट दोन्हीही MI एंटर करणार आणि याच्या पॉईंटमध्ये हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यामध्ये आपण काय केलं, मिरर केलं. आता अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचं आहे. TR एंटर. हा पोर्शन असेल आणि हा पण पोर्शन. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, असा एक पोर्शन बनवला. आणि मध्ये एक आपल्याला काय करायचं, याचा एक सेंटरला अजून एक सर्कल ड्रॉ करूयात. सर्कलचं रेडियस आहे 15. असा एक मी शेप बनवलेला आहे. आता या सगळ्यांना काय करावं लागेल, आता हा जॉईन करून घ्यावं लागेल, कारण याला आपल्याला एक्सट्रूड करायचं आहे. सो गो टू द J एंटर कमांड आणि या सगळ्यांना काय करा, सगळा स्केच सिलेक्ट करा आणि याला जॉईन करून घ्या. ओके, तर हा सर्व जॉईन झाला आहे. परत आपल्याला टॉपवरती जा आणि याला आपल्याला काय करायचं, एक्सट्रूड करायचं. सो गो टू द एक्सट्रूड कमांड. एक्सट्रूड थ्रू आता काय काय सिलेक्ट करायचं, धिस वन, धिस वन, धिस वन अँड धिस वन. एंटर. एंटर करून आपण याची हाईट देणार आहेत. हाईट समजा याची मी काय घेतो आहे 25 mm. किती घेतली आहे, 25 mm. अशा रीतीनं आपण एक ऑब्जेक्ट जनरेट केलेला आहे की जो शेडेड विथ एजेस किंवा शेडेड वगैरे घेऊ शकता, तुम्ही बघू शकता. पण आता याच्यामध्ये काय झालं तुम्ही बघू शकता की हा पोर्शन आपला कम्प्लिटली होलो आलाय का, होलो आलाय का नाही, आला आलाय का नाही आला. मग यासाठी आपण एक नवीन कमांड, आता हा कॉम्पोनंट वेगळा आहे, मिडलवाला कॉम्पोनंट कसा आहे वेगळा आहे आणि हा पण इथे पण वेगळा आहे. आता हे आपल्याला रिमूव्ह करायचे होते त्यातनं, बरोबर आहे. काय करायचे होते, रिमूव्ह करायचे होते. मग रिमूव्ह करताना हे सर्व काय झालेले आहेत, एक्सट्रूड झालेले आहेत, बरोबर. डेफिनेटली एक्सट्रूड झालेले आहेत, राईट. तर याला आपल्याला एक नवीन कमांड आपण यूज करणार आहे. ती म्हणजे इथे एक सबस्ट्रॅक्ट नावाची कमांड आहे आपल्याकडे. काय आहे, सबस्ट्रॅक्ट. एखाद्या बॉडीतनं, एखाद्या ऑब्जेक्टमधनं दुसरा ऑब्जेक्ट आपल्याला नको आहे, तर त्याला आपण सबस्ट्रॅक्ट कमांड यूज करतो. कुठे, सॉलिड एडिटिंगमध्ये इथे सबस्ट्रॅक्ट आहे. आता सबस्ट्रॅक्टमध्ये मला पहिला ही बॉडी सिलेक्ट करायची आहे 3D आणि मग त्यानंतर 1 बाय 1 ही एक बॉडी सिलेक्ट करायची आपल्याला, ही एक बॉडी आणि लास्टला ही एक बॉडी आणि एंटर करायचं. ओके, सॉरी, आय थिंक सो
तो हे झाला नाही वाटतं, 1 बाय 1 करावं लागेल. सबस्ट्रॅक्ट या बॉडीतनं आपल्याला काय करायचं आहे, एंटर करा. ही बॉडी आपल्याला रिमूव्ह करायची आहे. इथे सिलेक्शन एंटर करा. जसं आता इथं रिमूव्ह झालं तसंच आपल्याला इकडे पण पहिलं मेन बॉडी, ज्या बॉडीतनं तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे त्याला सिलेक्ट करा आणि कुठली बॉडी रिमूव्ह करायची ही नंतर सिलेक्ट करा. ओके, असं सिलेक्शन आहे, त्याचे सिलेक्शन घ्यावे लागतील. परत आपल्याला इथे सॉलिड पूर्ण बॉडी सिलेक्ट केली आहे, एंटर केलं. त्यानंतर जे आपली रिमेनिंग राहिली आहे दिस वन एंटर. तर अशा रीतीनं आपण काय बनवला, असा एक शेप बनवलेला आहे. आता इथे एक मला रिव्हॉल्व यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे, रिव्हॉल्व कमांड यूज करायची आहे. मग आता रिव्हॉल्वसाठी मधला एक पोर्शन जो आहे ना आपला कम्प्लिटली, तो आपल्याला रिव्हॉल्व बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एकतर आता इथे आपण होम टॅबवरती क्लिक करा. आपण इथे फ्रंट प्लेनला हे घेऊ शकतो. ओके, तर त्यासाठी इथे मी परत याला वायर फ्रेममध्ये घेऊन जातोय. सो गो टू द वायर फ्रेम, 2D वायर फ्रेम अँड चेंज हिअर फ्रंट व्ह्यू. आपण फ्रंटला जाणार आहेत आणि फ्रंट फेस आपण प्रॉपरली सिलेक्ट करूया. तिकडे सॉरी, फ्रंट फेस थोडंसं रोटेट करून घ्या. त्याला कुठे येतो फ्रंट फेस आपला बघूयात. फ्रंट पण आता इथे काय होतं आहे, प्रॉपरली आपल्याला प्लेन आपले प्रॉपरली शो होत नाही आहेत. अशा कंडिशनमध्ये आपल्याला जो व्ह्यू इकडे शो होतो आहे तर त्याच्याकडे शोधायचं. पण आता हा रोटेट कसा होतो आहे, याच्या डायरेक्शन जे आहे तर याच्या डायरेक्शन थोडेसे डिफरंट आहेत, लक्षात असू द्या. इथे आपण फ्रंट घेतला, इथे मी टॉप घेऊ शकतो. तसं इथून पण आपण त्याला चेंज करू शकता. मला फ्रंट पाहिजे तर फ्रंट बघू शकताय तुम्हाला. आपल्याला इथून तिकडनं होत नसेल तर इकडनं करा. फ्रंट केला. आता हा आपला मिड पॉईंट आहे. ओके, याच्यावरती आपल्याला स्केच ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी आपल्याला रिव्हॉल्व करायचं आहे. काय करायचं आहे, रिव्हॉल्व करायचं आहे. इथे एक पोर्शन आहे जो आपल्याला रिव्हॉल्वसाठी यूज करायचा आहे. सो लाईन सेंटरपासून आपण एक लाईन ड्रॉ करतोय. राईट साईडला पॉलीलाईनमध्ये स्केच ड्रॉ करतोय मी, लक्षात घ्या. स्केच कसा आहे, पॉलीलाईनमध्ये आहे, लक्षात असू द्या. इथे मी त्याला 15चा घेतला. व्हर्टिकल लाईन 10 mm ची घेतोय. सॉरी, इथे आपल्याला 10 करतोय आणि कंट्रोल Z करतोय. का, कारण इथे मला अँगलमध्ये लाईन घ्यायची आहे. लाईन इथे मला अँगलमध्ये ठेवायची आहे. त्याचं लाईनचं डिस्टन्स आपल्याला 10 ठेवायचं आहे आणि टॅब प्रेस करून आपण त्याला अँगल ठेवणार आहे 45 डिग्रीचा. कितीचा, 45 डिग्रीचा. त्यानंतर आपण आपला ऑर्थो मोड ऑन करून इथे असा शेप बनवला आहे आणि हा शेप आपल्याला काय करायचा आहे, त्याच्यामध्ये रिव्हॉल्व करायचा आहे. काय करायचं आहे, रिव्हॉल्व करायचं आहे. आता हे जे डिस्टन्स आहे आपलं, तर हे डिस्टन्स थोडंसं वाढवायचं असेल तर आपण इन्क्रीज पण करू शकता. आता याला काय करूयात, स्ट्रेच कमांडचा यूज करूयात. आपण स्ट्रेचद्वारे काय करूया, त्याला इन्क्रीज करून घेऊयात. ज्या गोष्टी रिक्वायर्ड नाही आहेत त्याला शिफ्ट प्रेस करून आपण डिसिलेक्ट करणार आहेत आणि याला इथं स्ट्रेच नावाची कमांड, STR ही शॉर्टकट की असते. ओके, स्ट्रेचद्वारे आपण याचं साईड काय करूयात, इकडे घेऊयात थोडंसं, एक अजून 10 mm किंवा 10 mm आपण इथं वाढवलं आणि या कॉम्पोनंटला काय करायचं, आपल्याला रिव्हॉल्व करायचं आहे. सो गो टू द होम, इथे आला आपला आणि मग याला इथं रिव्हॉल्व करता येईल आपल्याला डेफिनेटली. सो गो टू द रिव्हॉल्व कमांड, या स्केचला रिव्हॉल्व करायचं आहे. ओके, एंटर. आणि त्याचा ॲक्सिस म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे, हा ॲज अ ॲक्सिस घ्यायचा आहे आणि बनवायचा आहे तो 360 डिग्रीनी. असं आपण त्याला इझिली काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. आता हा पोर्शन कम्प्लिटली डिफरंट आहे आणि खालचा पोर्शन कम्प्लिटली डिफरंट आहे, बघू शकता तुम्हाला. याला आपल्याला मूव पण करता येतं. ज्यावेळेस आपण इथे मूव गिझमो कमांडचा वगैरे यूज करतो, मूव वगैरे, तर हा कॉम्पोनंट कम्प्लिटली आपण त्याला मूव वगैरे करू शकतो. रोटेट करायचं असेल, रोटेट, नो गिझमो असे आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, कुठलाही कॉम्पोनंट इथे एक्सट्रूड केला
त्याचबरोबर आपण त्याला इथे एक वेगळा कॉम्पोनंट काय केला, रिव्हॉल्व पण केला, इकडे बघू शकता. ठीक आहे. आता हा मला एक्झॅक्ट याच्यावरती घेऊन जायचा आहे, तर एक्झॅक्ट याच्यावरती पण आपण त्याला मूव्ह करू शकतो, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. सिलेक्ट करा, याचा सेंटर पॉईंट आपला घ्या आणि खालच्याचा सेंटर पॉईंट आपला चुकला, याला आपल्याला मूव्ह करायचं आहे. या मी एंटर, खालचा पॉईंट या सर्कलच्या याला एक्झॅक्ट. आणि आता याचा मी वायर फ्रेम बघतो, याला वायर फ्रेमच्या याला शेडेड की बघा, हा कॉम्पोनंट आपण अशा पद्धतीनं बनवलेला आहे, बघू शकता. आता याचे स्केचेस वगैरे जे आहेत ते स्केचेस वगैरे आपण डिलीट करू शकतो. हा पूर्ण कॉम्पोनंट सिलेक्ट करा, याला सिलेक्ट करा, म्हणजे 3D सॉलिडवाला आपला, आणि मग याला मूव्ह करून घ्या एका साईडकडनं. फक्त सॉलिडवाला कॉम्पोनंट आपण त्याला मूव्ह करणार आहेत. आपल्या स्केचेस पण त्याबरोबर काय होत आहेत, मूव्ह होत आहेत डेफिनेटली, कारण आपण शेडेड विथ एजेस घेतलं आहे, त्यामुळे एजेस दिसत आहेत आपल्याला. स्केची म्हणाल तर स्केचसारखा दिसतो, वायर फ्रेममध्ये पाहिजे असेल वायर फ्रेमसारखा दिसेल. तर इथे खूप सारे ऑप्शन्स आपल्याला, कन्सेप्च्युअल म्हणाल तर कन्सेप्च्युअलसारखा दिसतो. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, कुठलेही कॉम्पोनंट काय करता येतात, जनरेट करता येतात. आता परत आपल्याला टॉपला जाऊन आपण मधला जो होलो पोर्शन आहे तो आपल्याला बनवायचा आहे. ओके, मधला जो होलो पोर्शन आपण आठवत आहे तो पुन्हा होलो कसा बनवायचा, तर त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करूया. त्याच्याबद्दल याच्यामध्ये मी तुम्हाला होलो करून दाखवला होता इथे, म्हणजे कटआउट पोर्शन जे म्हणतो आपण त्याला, तर तो आपण क्रिएट केलेला होता. ठीक आहे. तर हे होतं आपलं रिव्हॉल्व कमांड, आणि त्यावरचं आपण एक्सट्रूड आणि रिव्हॉल्वरचा एक नॉर्मल सिम्पल पार्ट ड्रॉ करून बघितला. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण यावरती असणारे काही कॉम्पोनंट ड्रॉ करून बघूयात. ओके. आता ॲटोकॅडमध्ये एवढे कॉम्प्लिकेटेड पार्ट्स बनवणं एवढं सोपं नाही आहे. तेच आपण सॉलिडवर्क्स, कटिया असेल, क्रिओ असेल, UGNX असेल, सॉलिड एज असेल, फ्युजन असेल, तर या सॉफ्टवेअरमध्ये बनवायला आपल्याला खूप इझी जातं. त्यानंतर तिथे प्लेनमध्ये वर्क करायला पण खूप इझी आहे. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.